नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, तुमचं असं होतं डाएट चालू आहे, चालणं सुरू आहे, साखर बंद आहे, तरीही वजन काही कमी होत नाही आणि मग आपण वैतागून म्हणतो, अरे यार माझं वजन काही कमी होणार नाही, मे बी ते लॉक झालं असेल. पण खरं सांगू, अनेकदा वजन कमी न होण्यामागे आपली मेहनत कमी नसते, काही छोट्या चुका असतात ज्या आपण रोज करत असतो, त्या तुम्हाला बंद करायच्या आहेत. आणि आज आपण अशाच चुका जाणून घेणार आहोत ज्या वजन कमी करण्यासाठी हेल्प करू शकतात. सगळ्यात पहिली चूक म्हणजे कमी खाणं. खूप लोक उपाशी राहतात, सकाळचा नाश्ता स्किप करतात, दिवसभर काही नीट खात नाहीत आणि मग रात्री खूप भूक लागते, मग ते जास्त अति खातात. यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम स्लो होऊ शकतो. त्यामुळे हे आधी बंद करा. थोडं टाइमनी खात राहा. दुसरी चूक म्हणजे हेल्दी असं म्हणून अति खाणं. ड्रायफ्रुट्स, पीनट बटर, ज्यूस, ओट्स हे हेल्दी असू शकतं, पण हेल्दी म्हणजे अनलिमिटेड नाही. त्यामुळे जास्त प्रमाण झालं की हे सुद्धा कॅलरीमध्येच काउंट येतो याचा सुद्धा. सो तिसरी मोठी चूक म्हणजे मी जिम करतो ना, मग काही खाल्लं तरी चालेल असा विचार. पण वजन कमी करण्यामागे खाण्याची भूमिका खूप मोठी असते. फक्त एक्सरसाइज करून आणि बाहेरचं खाणं सुरू ठेवून वजन कमी करणं अवघड असतं. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, झोप. हो, कमी झोपेमुळे सुद्धा ही वजन कमी होणं कठीण होऊ शकतं. झोप कमी झाली की सतत काहीतरी गोड आणि जंक खावंसं वाटू शकतं. पाचवी चूक म्हणजे स्ट्रेस, सतत टेन्शन आणि ओव्हर थिंकिंग. यामुळे शरीरात असे बदल होतात ज्यामुळे विशेषतः पोटाभोवती चरबी वाढू शकते. आणखी एक मोठी चूक म्हणजे कोल्ड ड्रिंक्स, जास्त साखरेचा चहा किंवा कॉफी, पॅकेज ज्यूस. त्यांना वाटतं खूप हेल्दी आहे हे ज्यूस, पण ते पॅकेटमधलं खाल्लं काही उपयोग नाहीये. त्यामुळे यामध्ये अति प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे हे आधी बंद करा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज वजन चेक करून निराश होऊ नका. वजन कमी होणं ही स्लो प्रोसेस आहे. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. थोडं चालणं, घरचं खाणं, पुरेशी झोप, इनफॅक्ट चांगली झोप आणि कन्सिस्टन्सी हेच खरं सिक्रेट आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी या गोष्टी नक्की फॉलो करा. एकदम जेवण बंद करू नका. जितका वेळ तुमचं स्टमक एम्प्टी राहील तितका प्रॉब्लेम जास्त वाढत जातो. 2-2 तासांनी काहीतरी खात जा, हेल्दी खा, पॅकेज फूड टाळा, साखर कमी करा, बंद केली तर उत्तम. या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतर आणि आपण एक्झॅक्टली दिवसभरात काय खातो हे स्वतः ऑब्झर्व करा. यामुळे नक्की तुम्हाला वजन कमी होण्यासाठी हेल्प होऊ शकते. आणि हे 1-2 दिवस करून उपयोग नाहीये. तुम्हाला जितकं हे कंटिन्यू ठेवता येईल, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, तुम्ही ऑब्झर्व कराल की तुमचं वजन कमी होत चाललंय. त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की तुम्हाला कोणत्या पद्धतीचं खायचं आहे, कसं तुमचं रुटीन सेट करायचं आहे हे तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल. सो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.